श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचं खूप खूप आभार, आणि ज्यांनी मला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यांना लाईक करा. ॲक्च्युली मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामींचा कुठला फोटो आपण मंदिरामध्ये लावायचा. तर आपण जेव्हा किंवा मठामध्ये किंवा कुठल्या दुकानामध्ये किंवा कुठेही, तर सगळ्यात आधी बघायचं तो की आपल्याला कुठला फोटो बघता क्षणी आवडतो. फोटो आपल्याला बघता क्षणी आवडतो तो फोटो आपण सिलेक्ट करायचा. सगळ्यात आधी म्हणजे स्वामी समर्थ त्या फोटोमध्ये बसलेले पाहिजे, उभे नाही पाहिजे. ज्या फोटोमध्ये स्वामी समर्थ उभे आहेत तो फोटो नाही घ्यायचा. किंवा ज्या फोटोमध्ये स्वामी समर्थांबरोबर कुठलं प्राणी आहे, कुत्रा आहे, गाय आहे, असं कुठलं फोटोमध्ये असतील तर तो पण फोटो नाही घ्यायचा. फक्त साधा सिंपल फोटो घ्यायचा ज्याच्यामध्ये स्वामी समर्थ बसले आहेत असा फोटो तुम्ही घ्यायचा आहे. आणि जो फोटो आपल्याला बघता क्षणी आवडतो की हा मला घ्यायचा आहे, कुठलाही विचार करायचा नाही, तो फोटो घ्यायचा. साधा सिंपल फोटो, आपल्याला स्वामी आपल्याशी बोलतात, हसतात असं वाटलं पाहिजे, हसरा फोटो घ्यायचा नेहमी. दुसरी गोष्ट म्हणजे आपण असं म्हणतो की कोणीतरी आपल्याला गिफ्ट दिलं तो चांगला असतो, पण नाही. आपण कोणी गिफ्ट दिलेल्या फोटोची पूजा वगैरे नाही करायची. आपण स्वतः आपल्या पैशाने, छोटा का होईना पण आपण आपल्या पैशानेच फोटो घ्यायचा. असं कोणीही गिफ्ट दिलेला किंवा आपण कोणाला सांगू मला गिफ्ट दे असं नाही करायचं. आपण स्वतःच्या पैशाने घेतलेल्याच फोटो मूर्तीची पूजा करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा फोटो घरामध्ये आणतो तेव्हा तो फोटो कुठे लावावा, कसा लावावा, पूर्व किंवा दक्षिण दिशेला असा लावावा. कुठेही लावा, घरामध्ये कुठेही लावा, कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठेही कसाही लावा, काही हरकत नाही. फक्त पूर्व दक्षिण दिशेमध्ये लावायला पाहिजे. पण कधीही फोटो भिंतीवर टांगू नका. भिंतीवर फोटो खिळा ठोकून कधीही टांगू नका, तो चांगला नसतो. वाटल्यास तुम्ही कुठे पाटावरती घ्या, छोटासा कपडा, छानसा कपडा वगैरे टाकून त्याच्यावर तुम्ही सिंपल पद्धतीने तुम्ही त्याची मांडणी करू शकता. पण फोटो भिंतीला टांगू नये. भिंतीला टाकायचं तुम्हाला असेल जागा नसते, कट लावायचा असं, तुम्ही टांगा भिंतीवरती फोटो, पण त्याच्या आधी त्याला फळी लावा किंवा फळी लावा किंवा कुठली तसं काहीतरी असं सपोर्टसाठी काहीतरी ठेवा, त्याच्यावरती फोटो ठेवा. पण फोटो खिळा मारून ठोकून तो लावू नका, ते चांगलं नसतं. ते झालं. आणि फोटो आणल्यानंतर फक्त लावून ठेवू नये. आपल्या जशी जमेल तशी आपण त्याची छोटी मोठी पूजा, नामस्मरण वगैरे, जाप वगैरे असं छोटी मोठी पूजा केली पाहिजे. फक्त फोटो आणून घरात ठेवू नये. पहिली गोष्ट म्हणजे फोटो कोणीकडून गिफ्ट घेऊन घेतल्याची फोटो पूजा करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण फोटो कुठल्या प्राण्यांसमोर असलेल्या स्वामी समर्थांचे उभे असलेले फोटो घेऊ नये. साधा सिंपल फोटो आणावा. तिसरी गोष्ट म्हणजे भिंतीला फोटो टांगू नये, असंच खाली मांडणी करून ठेवावा. जर खाली जागा नसेल कुठे तर फळी किंवा पाट किंवा असं काचेचं काहीतरी लावून त्याच्यावरती फोटो टांगावा. पण असं करून फोटो टांगू नये, ते चांगलं नसतं. आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.